दानाची चर्चा सुरू केली. अक्षय तृतीया हा दान विधीचा पर्व आहे. सांगितल्यानंतर आपण पद्मनंदी पंचममध्ये जो दान उपदेश अधिकार आहे त्यावर चर्चा सुरू केली. श्रावकासाठी, गृहस्थासाठी पद्मनंदी आचार्यांनी दयाभावाने दानाचा उपदेश दिलेला आहे. दयाभाव, गृहस्थ जीवाला पण सुख पाहिजे, म्हणजे आपल्याला पण सुख पाहिजे, आणि ते आपल्याला कोणत्या विधीने मिळेल. विधी इथं पण विधी महत्वाची आहे. भूमिकेनुसार विधी समजून घ्यायची आहे. गृहस्थ आहोत तेव्हा व्यग्रता अधिक आहे. त्यामुळे उपयोगाला एकाग्र करणं कठीण जातं. आणि म्हणून व्यवहारामध्ये गृहस्थाला दानाचा उपदेश दिला गेलेला आहे. दान द्या. मग दान काय आहे यावर आपली चर्चा चालू झाली. त्यांनी दानाचं महात्म्य सांगताना सांगितलं होतं, दान हे तीर्थ आहे, जहाजाप्रमाणे आहे. परद्रव्यामध्ये एकत्व महत्व करणाऱ्या जीवांना जे दुःख आहे त्या दुःख सागरात बुडत असणाऱ्या जीवांना त्या दुःख सागरातून बाहेर काढण्यासाठी दान हे जहाज आहे असं आपण पाहिलं होतं. 5वा श्लोक असेल बहुधा पद्मनंदी पंचमवेचा. मग आता हे दान जे जहाज म्हटलं गेलेलं आहे, तर त्या दानाचं स्वरूप काय यावर आपण चर्चा करत होतो तत्वार सूत्राच्या आधारे. कारण तत्वार सूत्रामध्ये प्रयोजनाच्या सिद्धीसाठी चर्चा घेतलेली आहे. थोडक्यामध्ये सुखप्राप्ती, दुःखाचा परिहार,
ज्या सात तत्वाच्या श्रद्धानाने जीवाला उत्पन्न होतं, त्या सात तत्वाचं वर्णन करताना आपण 7व्या अध्यायामध्ये 38 नंबरचं सूत्र बघत होतो. बरोबर. दान का स्वरूप, दानाचं काय स्वरूप आहे? जो गृहस्थासाठी मोक्ष मार्ग म्हटला गेलेला आहे त्याचं स्वरूप काय हे समजल्याशिवाय तो मोक्ष मार्ग कसा असणार आहे? म्हणून त्या सूत्रांतर्गत लक्षण दिलं उमास्वामी आचार्यांनी. अनुग्रहार्थम स्वस्य अतिसर्ग, अनुग्रहासाठी म्हणजे उपकाराच्या हेतूने जी आपली वस्तू आहे त्या आपल्या वस्तूचा त्याग करणं काय? उपकारार्थ. आपल्या वस्तूचा त्याग करणे याला दान म्हटलेलं आहे. मग ही जी दोन विशेषणं दिली, अनुग्रह आणि स्वतःच्या वस्तूला सोडणं, असं जे दानाचं लक्षण दिलं त्यामध्ये पहिला शब्द आला अनुग्रह. काय आहे अनुग्रह? तर सांगतात अनुग्रह का अर्थ है अपनी आत्मा के अनुसार होने वाला उपकार का लाभ. काय म्हणलं? आपल्या आत्म्याच्या अनुसार होणाऱ्या उपकाराचा लाभ. प्रत्येक जीवाच्या अनुसार जो उपकार होणार आहे त्या उपकाराचा लाभ म्हणते. त्याचं नाव आहे अनुग्रह. म्हणजे अपनी आत्मा को लाभ हो इस भाव से किया गया कोई कार्य, आपल्या आत्म्याला फायदा होईल हे महत्वाचं आहे अनुग्रहामध्ये. दुसऱ्याला किती फायदा होईल हा गौण विषय आहे. कारण दुसऱ्याला जो फायदा होणार आहे तो त्याच्या पाप पुण्यानुसार होणार आहे, कमी जास्त. जसं शास्त्र आता एकसारखंच सगळ्याला सांगतो का वेगवेगळं सांगतोय? एकसारखंच आहे ना. पण सगळ्याला एकसारखा फायदा आहे का? सगळ्याला एकसारखा लाभ होतोय का? आणि सगळ्याला एकसारखा लाभ व्हायला नको का? सगळ्याला पहिलं तरी एकसारखा लाभ झाला पाहिजे. आणि तो कोणता? सम्यक दर्शन. तिथं पुढच्या लाभाची चर्चा होती. सगळ्यांना पहिल्यांदा जर सम्यक दर्शनाचा लाभ झाला तर ते एकसारखा काय? तर सम्यक दर्शन त्याचा लाभ सगळ्यांना एकसारखा व्हायला पाहिजे. पण बघताना तसं पण दिसत नाही, असं पण होत. शास्त्र स्वाध्याय करून
सगळेच सम्यक दर्शनाला प्राप्त होतात काय? त्यांची काललब्धी आलेली नाही, ज्यांचा पुरुषार्थ कमी आहे, असे जीव स्वतःला सुखी करण्यापासून, स्वतःलाच सुखी करण्यापासून स्वतःला दूर ठेवतायत. काललब्धी तर तशी शास्त्राला आला आणि संयोग तर मिळाली, एक चांगली काललब्धी, एक संधी आहे, योग्यता आलेली आहे असं म्हणायला काय अडचण नाही. आता राहिलाय पुरुषार्थ. पुरुषार्थ करायचा. जसा पुरुषार्थ करणार तसं त्या ठिकाणी आपल्याला फायदा होणार आहे व्यवहारात. पण आपण कोणतंही काम जेव्हा करतो त्याच्यामध्ये आपण स्वतःला किती ओततो त्यावर आपल्याला त्याच्यातनं रिझल्ट येत असते. आपण किती समर्पित असतो, आपला त्याच्यामध्ये प्रयत्न किती आहे, जसं परीक्षेच्या वेळेस विद्यार्थ्यांचा प्रयत्न किती आहे त्याच्यावर त्याला मार्क्स मिळताना दिसत आहेत. आमचा प्रयत्न पाहिजे, म्हणून आमचा जेवढा अधिक प्रयत्न तेवढा अधिक लाभ, असं गणित आहे हे सांगायचं. आणि म्हणून दानाचं कार्य करताना कोणाचा लाभ आपल्याद्वारे बघितला गेला पाहिजे. अज्ञानाने आपण प्रायः दुसऱ्याला किती फायदा झाला हेच पाहतो, आपल्याला किती झाला हे नाही बघायचं. दुसऱ्याला किती आवडणार आहे आमचं भाषण, स्पर्धा, दुसऱ्याला किती आवडणार आहे हे आपलं लक्ष आहे. मला किती आनंद देणार आहे ते आपलं किती लक्ष असतं. काय नाही, सहजतेने बघतो, काय जसं असेल मला जे प्रामाणिकपणे जसं आहे तसं, म्हणजे ते भाव पोचले पाहिजेत ना. म्हणून एक घटना काल ऐकली ज्यामध्ये ते संबोधन करताना सांगितलं की एक शॉर्ट फिल्म म्हणजे असतेच ना बारके बारके, वेगवेगळ्या प्रसंगाला अनुसरून चित्रित केलेले असते. पण इथं सांगताना त्यांनी सांगितले एक फिल्म ज्याला इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाले, उत्सुकतेने सगळे बसले बघायला. सुरू झाल्यानंतर आलं त्या पडद्यावर पांढरं आलं चित्र एक, आहे ना, जसं इच्छत आहे ना, बघा चित्र पांढरं आहे का, पांढरं असं पांढरं त्या ह्याच्यावर आलं पडद्यावर. मग पुढं काय झालं, सगळ्या जणांना उत्सुकता, पुढं काय. मग 1 मिनिट झाला, पांढरच. 2 मिनिट झाले, पांढरच. काय काय हे काय प्रॉब्लेम झाला का फिल्म मध्ये असं वाटेल ना. 3 मिनिट झाले, पांढरच. लोकांची चुळबुळ, इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालाय, 3 मिनिटापर्यंत काहीच नाही. 4 मिनिट झाले, 5 मिनिट झाले, आहे ना, पांढरच. लोकांची चर्चा, ह्याला कोणी दिलं अवॉर्ड, काय दाखवलं नाही, नुसतं पांढरच दाखवलं. 6 मिनिट झाले, 7 मिनिट झाले. लोक म्हणजे आता चला बहुतेक काहीतरी चुकीचं झाले. तुम्हाला काय वाटते, 7 मिनिटापर्यंत पांढरं दाखवलं आणि त्याला इंटरनॅशनल अवॉर्ड. किती मिनिटाची फिल्म देणारा याडा असेल. 8व्या मिनिटाला कॅमेरा हलतो. म्हणजे रहस्य, 8व्या मिनिटाला कॅमेरा हलला. मग असा हालत जरा असं सगळेजण बघायला लागले, काय
मग तो कॅमेरा असा फिरवत फिरवत 9व्या मिनिटाला एक हॉस्पिटलमध्ये एका बेडवर ॲक्सिडेंटने 20 वर्षाचा मुलगा संपूर्ण पॅरलाइज झालेला आहे, फक्त डोळ्याची हालचाल आहे, एवढंच, डोळेच फक्त काम करतात. असा तो मुलगा तिथं तो 9व्या मिनिटाला दाखवला काय. आणि 10व्या मिनिटाला त्यांनी एवढं केलं की काय केलं, संबोधन म्हटले तुम्हाला 8 मिनिट नुसतं ते पांढरं छत दाखवलं तर तुम्हाला अस्वस्थ झालं. पांढरं किती, 8 मिनिट. त्या मुलाला आयुष्यभर पांढरं बघायचं, वर छत पांढरीच असते. झालं, त्याला इंटरनॅशनल अवॉर्ड. का मिळालं? भावभाषण करून दिलं ना की नेमकं त्या जीवाला काय त्रास आहे तो त्रास तुम्हाला अनुभव करून दिला. तुम्हाला 8 मिनिटपर्यंत आहे ना, का हालचाल नाही, नुसतं पांढरं. चिंतन करा. आणि मग 10व्या मिनिटाला ते सांगते त्या जीवाला ते दुःख, मग त्याच्या प्रती आपल्याला विचार येतील की काय, कसं दुःख आहे, कसा त्रास आहे, कसं जीवन आहे. त्याच्यावर ऑटोमॅटिक मग पुढे सगळ्या फिल्मा आपण तयार करतो. तुम्ही तयार करायला पाहिजे ना ते विचार. नुसतंच नाहीतर काय दाखवलं असतं तर मुलगा दाखवलं असतं आणि पांढरं तुम्हाला काय वाटलं असतं. जेव्हा आम्ही 7-8 मिनिटं थांबतोय त्यावेळेस तर म्हणून सांगायचं हे होतं, दुसऱ्याला नाही. दान उपदेश म्हणजे धर्मोपदेश, हा एक उपदेश दानच आहे. धर्मोपदेशाला पण ज्ञानदान म्हटलं की नाही. आणि तुम्ही आता स्पर्धेच्या निमित्तात ज्ञान दान करणार आहे याची कुठेतरी प्रतीती राहायला नको. आपण दान देतोय म्हणून त्या दानाचं स्वरूप माहिती पाहिजे की हे ज्ञान दान मी त्या लोकांना बक्षिसासाठी कुठलं तरी काहीतरी त्याचं रूप थोडंसं बदलून त्यासाठी म्हणून असं मानून जर करणार तर, आणि आपल्या परिणामाची विशुद्धी आपण तपासणार नाही तर ते दान किती आपल्याला फायद्याचं होईल. म्हणजे धर्मोपदेश म्हणजे ज्ञानदान, जो काही आम्ही सहभाग घेतला आपल्याला किती फायदा होणार विचार करावा लागेल का. म्हटलं सहजतेने तुम्हाला काय झालेला अनुभव आहे तो तुम्ही शास्त्रात वाचून इकडची गाथा तिकडची गाथा, इकडचं सूत्र, तिथला लाभ, तिथली गोष्ट, अमुक तमुक सगळं गोळाबेरीज करून एकदम त्याला संगीत करून टाकचाल की जेणेकरून समोरचा प्रभावित होईल आणि तो प्रभावित झाल्यामुळे तुम्ही प्रभावित होचाल. तर तो धर्मोपदेश नाही. तुम्ही प्रभावित झाला तर आपोआप समोरचे प्रभावित होत, नाहीतर न हो. पण असं होत नाही की जो स्वतः त्या ठिकाणी प्रभावित होईल तर ऑटोमॅटिक समोरच्या पर्यंत त्याचा प्रभाव पडल्याशिवाय राहत नाही. असं एक व्यवहार आहे. व्यवहार असा असतो. आपले परिणाम तिथपर्यंत जात असतात. आपले परिणाम म्हणून तेच कथन. म्हणजे ते दुसरी क्लिप बघितली त्याच्यामध्ये अशी काही गाणी आहेत, गाणी जुनी गाणी जी अगोदर दुसऱ्या गायकांनी गायलेली होती, म्हटलेली होती, म्हटलेली आहे जुने एकदम. आणि तीच गाणी नंतर दुसऱ्या एका गायकाने त्याच्या आवाजात गायलेली आहे. मग जेव्हा अगोदर ती म्हटली गेली होती त्यावेळेस ती तेवढी प्रसिद्ध झाली नाही आणि नंतर दुसऱ्या गायकाने तेच गाणं म्हणलं तर इतकं फेमस झालं की बस काय वंदड आहे. तेच शब्द आहेत, वेगळे नाहीत, पण त्याच्या पाठीमागे ओतलेला जो भाव आहे तो.
वस्तू आता तीच सांगायची, आता हेच सांगायचं. म्हणून सांगतात आचार्यशास्त्रामध्ये की सम्यक दृष्टीचीच देशना सम्यक्त्व प्राप्त होण्यामध्ये कारणभूत होऊ शकते. मिथ्या दृष्टीची देशनास धर्म लाभ होण्यास कारणीभूत होणार नाही, सम्यक दर्शन होण्यास कारण होत नाही. असं का? सम्मतस्य निमित्तम जिन सुत्तम तस्य जाणीया पुरीसांतर हे उभनिया दंसन मोहस्य खय पौदी, अशी गाथा एक नियमसार मध्ये येते. काय सम्यक्त्वामध्ये निमित्त कोण आहे, सम्यक्त्वामध्ये कारणभूत कोण आहे? आणि सांगितलं सम्मतस्य निमित्तम जिन सुत्तम, जिनेंद्र देवाने सांगितलेली सूत्रच, आणि अन्य कोणी रागी द्वेषी मोही जीवांद्वारे सांगितलेली सूत्र, ते सम्यक्त्वाला धर्म लाभाला कारणीभूत होणार नाहीत, सुखाला कारणीभूत होणार नाहीत. जिनेंद्र देवाने सांगितलेली सूत्र धर्म लाभाचं कारण. आणि दुसरं कोण सांगितलं? ज्यांनी स्वतः त्या विषयाचा अनुभव घेतलेला आहे, अशा त्या जीवांचा उपदेशच समोरच्या जीवाला दर्शन मोहाचा उपशम क्षयक्षम होण्यामध्ये कारणीभूत आहे. त्या जीवाचं असं का? असं का? स्वतःवर जो प्रयोग केला, म्हणून महाराजांनी प्रयोग केले स्वतः, त्यावेळेस त्या ठिकाणी तो उपदेश पण तसाच दिला. सम्यक म्हणजे शुद्धात्म्याचा अनुभव सगळ्यांनी घ्या, आनंद त्याच्यामध्ये आहे. शुद्ध आत्म्याचा अनुभव घ्या, त्याच्यातच आनंद आहे आणि तो सोपा आहे, असं त्यांचं वारंवार सांगणं राहिलं. जेवढी 18 वर्षाची साधना केली त्या अंतर्गत त्यांनी त्याच्यावरच जोर दिला. प्रत्येकाला शुद्ध आत्म्याचा अनुभव होऊ शकतो आणि तो अशा पद्धतीने केलं तर अतींद्रिय आनंदाचं फळ प्राप्त होतं, खरा आनंद मिळतो. स्वयं त्याच्यातून गेलेला असेल तर पुढं समजणार असं. म्हणून इथं अनुग्रह जी चर्चा घेतली तर अनुग्रह म्हटलं की आपलं लक्ष कोणाकडे जातं? समोरच्याकडे जातं. अनुग्रह म्हटलं की आपल्याकडे लक्ष किती जातं, स्वतःकडे किती लक्ष जातं, आपल्यासाठी म्हणून आपण किती विचार करतो. त्यामध्ये कोणतंही काम करताना समोरच्याला किती फायदा झालाय हे लक्ष आहे. जेव्हा कोणतंही दान करणार, सेवा करणार, समोरच्याला कसं वाटलं हे याच्यावरून आपण ठरवणार. मला कसं वाटलं याच्यावर आपण कधीच विचार करणार नाही. आणि त्या विचारांच्या अभावामध्ये ते दुसऱ्यासाठी केलेलं दान आदी जी काय सेवा, कोणता जो काय धर्म आहे तो ओझं होतो किंवा दुःखाचं कारण ठरतो. कारण समोरच्याचा रिस्पॉन्स जर उलटा आला आणि मी केली मदत आणि त्याने त्याच्या अपकार केला त्याने, तर आपल्याला केलेल्याचं काय कसं काय भाव उत्पन्न होतो. मी एवढं त्यांना मदत केली आणि ते उलटच आहे ना, हा धक्का आपल्याला पहिल्यांदा बसतो. कोणाला बसतो? ज्याचं लक्ष पर आहे, जो दुसऱ्यासाठी करायला जातो. म्हणजे जसं सापाला आपण दूध पाजलं आणि त्या सापाने तुम्हाला चावला, काय म्हणणार पाहुणे? आता साप कोणाने दूध काय आणि कोणाला पाजलं आणि पुढे चावलं कोणाला, कळलं ना? कळतंय. म्हणजे वर्तमानात जसं दिसतं सिच्युएशन, मुलांना शिकवलं आणि मुलं शिकून मोठी झाली, दूर गेली, लग्न केलं, सगळं काही आई वडिलांनी केलं आणि परत आई वडिलांना विसरली. विसरलो. दुकानासाठी किती वेळ आणि आई वडिलांसाठी कोण किती वेळ काढतं बघा. म्हाताऱ्यांसाठी
म्हाताऱ्यांसाठी कोणाला किती वेळ आहे मुलांना विचार. मोबाईलवर वेळ आहे त्यांना, मोबाईलसाठी वेळ आहे. पण आई वडिलांजवळ बसायचा किंवा आजी आज्याजवळ बसायला किती वेळ असतो पाहुणे. म्हणजे आपण हे गणित का सोडवत नाही की बाबा हे माझी पण उद्या तीच अवस्था असेल, मग तेव्हा माझ्याजवळ कोण नसेल तर काय असं. पण ती फिलिंग मी आज घेतच नाही. मी आज मला काही अडचण नाही, त्यामुळे मला हे काय करायचं काम माझं काम आत्ता हे नाही, आत्ता हे नाही. पण जेव्हा तुम्ही आत्ता नाही, ज्यावेळेस तुम्हाला ते करणं शक्य असतं ते त्यावेळेस नाही करणार तर उद्या फळ काय मिळणार. तुम्ही तशा अवस्थेला प्राप्त होणार त्यावेळेस कोण तुमच्या जवळ आणि काय येणार. गणिताचं साध आहे. म्हणून चर्चा ही आहे, सेवा करताना, मुलांना मोठं करताना मी करतोय ही भावना नाही. आणि कोणासाठी करतोय, मुलांसाठी करतोय, बायकोसाठी करतोय, अजून कोणासाठी करतोय. पैशासाठी करू नाही तर अजून त्या गिरायकासाठी, ज्यांच्यासाठी करतोय आणि त्यांचा रिस्पॉन्स काय. मला जेव्हा उलटा रिस्पॉन्स उलटा आहे आणि त्या उलटा रिस्पॉन्स आल्यानंतर आपल्या परिणामामध्ये होणारी संक्लेशता किती. सगळं चिंतनच उलट आहे, सगळं चिंतन उलट आहे. शरीर कशासाठी आहे, शरीर कशासाठी मिळालं. संयम आणि तप त्यागासाठी शरीर मिळालेलं आहे वर्तमानात, मनुष्य शरीर. आपण ते उदाहरण बघितलेलं आहे आत्मानुशासन मध्ये. मनुष्य शरीर हे किडक्या ऊसासारखं आहे. ते जर खाणार तर त्यामुळं त्या ठिकाणी केवळ त्रासच होणार. पण त्या किडक्या ऊसाला असणारा डोळा आहे, त्यामुळे तो जर ऊस पेरला तर त्याच्यातनं त्या ठिकाणी पुन्हा दुसरा ऊस येईल तर तो चांगला येईल. तुम्ही त्याला खायला बघितलं तर नुकसान आहे, पण त्याला जर पेरलं तर त्याच्यातनं चांगली फळं मिळणार. तसं मनुष्य पर्याय भोगासाठी नाही है ना, इंद्रिय विषय भोगासाठी नाही. आणि इंद्रिय विषय भोगासाठी त्या मनुष्य पर्यायाचा उपयोग केला, म्हातारपण काय होतंय बघा. रोगराईने जडलेला आहे आणि उपकार केले आपण शरीरावर, शरीराने आपल्याला काय फळ दिलं ह्याचं हे कधी चेक केलं. शरीर मला काय, ज्या शरीरासाठी मी जन्मल्यापासून मरेपर्यंत सगळं काही करतोय, मला काय फळ देतं शरीर. जसं जसं पुढे जातोय, वय होतंय, शरीर रिटर्न्स काय देतं. सगळ्यावर लावून बघा, शरीर, संसार आणि भोग, सगळ्यांची फळ काय आणि आपण त्यांच्यावरच उपकार करण्याच्या हेतून. म्हणून म्हटलं लक्ष सगळं पर आहे, लक्ष स्व नाही. स्वच्या लक्षाने मुनी आहार घेताय आणि त्यामुळं तिथं ते आहार घेऊन सुद्धा है ना, शरीराचं पोषण जरी केलं तरी ते शरीराच्या उपकारासाठी केलेलं नव्हतं. जेवण शरीराच्या उपकारासाठी नाही. आपण जेवण कोणासाठी करतो, आत्म्याच्या उपकारासाठी का शरीराच्या उपकारासाठी. मुनींचा आहार कसा आणि माझा आहार कसा आहे, कधी तुलना केली, तपासलं. अनुग्रह कोणावर करायचा हे तर बुद्धीत येऊ दे की जीव आहे म्हणून सांगतोय, बाकी काय नाही. जडाला काय आहे त्याला जर कळतच नाही, आपण जीव आहोत म्हणून सांगायची वेळ आहे. जडासारखी बुद्धी झाली आपली, काय कळायला तयारच नाही की काय करतोय आपण. सगळं जे कार्य आहे ते जडासाठी चाललेलं आहे, अचेतन वस्तूसाठी चाललेलं आहे. विचार करायला तयार नाही आपण. ऋषलभाई विधान केलं ना आपण परवा, कोणतं केलं, त्यातली एखादी आवडलेली गाथा सांगा. एखादं गाथा काय त्याच्यातली कुठं स्मरणात आणि चांगली आवडलेली एखादी चांगली गोष्ट फिरून आल्यानंतर तुमच्या लक्षात राहते का विसरता. आवर्जून सांगता की नाही तिथं लय भारी होतं, तुम्ही अजून कुणी गेला नाही, आम्ही गेलतो, तुम्ही तिथं जाऊन या. बरोबर आहे का.
कुठं कुठं गेला, काय काय बघितलं, जेव्हा आपण आल्यानंतर आपल्याला कोणी विचारत पण आहे. पण आपल्याला सांगायचं मी किती भारी आहे बघा, तुमच्यापेक्षा वेगळं पाहिलंय, आणि तुम्ही पहा, आणि तुम्ही जाऊन पाहणार, आणि परत तुम्ही येऊन सांगणार की तुझ्यामुळे आम्हाला ते चांगलं बघायला मिळेल की आपली कॉलर टाईट. तुमचं काय त्याच्यात प्रश्न असेल. इथं शास्त्र विधान, मग कशासाठी विधान? एक सुंदर गाथा मला त्याच्यातली आवडलेली, मी एकदा वाचून काढली आहे ना. कसं काही विचार केल्याशिवाय काय तिथं नुसतं तुम्ही या बसा म्हणून काय तुम्ही आम्हाला नुसतं मोकळ्यात बसवलं नव्हतं. अनुग्रहार्थम, मग आपला अनुग्रह झाला वाचता वाचता. मग एक सुंदर गाथा त्याच्यामध्ये दिली आचार्यांनी. चेयन रहियो दिसई नय दिसई चेयन सहियो, असं काहीतरी आहे ना. तम्हा मज्जतोहम वरु सेमी यतु सेमी, अशी गाथा आहे ती. साधा ज्ञानीचं स्वरूप सांगताना सांगितलं की ज्ञानीला राग द्वेष का नाही, ज्ञानीला राग द्वेष का होत नाही, त्याचा हेतू दिलेला आहे, त्यांनी कारण दिलेलं आहे. तर त्यांनी सांगितलं की ज्ञानीची दृष्टी अशी झालेली असते की संपूर्ण सृष्टी त्याला चेतनरहित दिसते. नयती सही इहचेयना सही हो, असं इथं त्याला एकही गोष्ट चेतनासहित दिसत नाही, असं म्हणते. आता त्यात काय भाव आहे की ज्यामुळं तो ज्ञानी विचार करतोय आता है ना, कुणावर रुसू आणि कुणावर खुश होऊ. कारण रुसलं आणि खुश झालं है ना, समोरच्याला कळत असलं तर आणि ते रुसणं फुगणं आपलं कामाचं आहे. समोरच्याला काय कळतच नाही आणि मी रुसलं फुगलं तर ते काय कामाचं आहे ना. ह्या फरशीला मी रुसलो काय आणि फुगलो काय, काय फरक पडणार आहे? हा, अजित शास्त्राला आला नाही तर मी रुसलो, आणि आता अजित शास्त्राला आला की मी फुगलो आहे ना. का तर अजित चेतन आहे, आणि मग माझं रुसणं फुगणं त्याला पण कळलं आणि तो पण आपलं लाजगाजा आला आहे ना. आहे आता 2-4 दिवस येईल परत सुट्टी, त्याच्या पद्धतीने चाललेलं. कोण मालक आहे का त्याचा ना? का सुभाष काका मालक आहे का तुम्ही त्याचा? आहे ना, ते तुमचे मालक आहे. दादा जेवायला सोडायला या, आणि नाही म्हटले तरी आम्ही जाणारच आहे. माझा पोरगा मोह आहे ना, जायला पाहिजे. त्याला उपाशी मारता का त्याला? आहे असं. पण पोरगा शास्त्राला आला नाही म्हणून कधी काय विकल्प केला तुम्हाला? हसला असेल तुमच्यासारखं गोड हसते बरं काय. सुभाष काका पण हसते, त्यांना सेम दोघं आहे, एकदम असं मस्त स्माइल आहे त्यांचा. समोरच्या एकदम ही होऊन झालं पाहिजे, काय म्हणत त्याला, पागळला पाहिजे, पागळला असं. म्हणजे तुमचा काय दोष नाही, आम्हीच म्हणतो आमचंच पाप आहे तुम्हाला काय म्हटलं तर. असा प्रॉब्लेम. चर्चा कशासाठी चालली होती काय सांगू शकतो? ज्ञानी सगळ्या विश्वाच्या प्रती माध्यस्थ कसा राहू शकतो याचे एक सुंदर सूत्र दिला आचार्यांनी, एक सुंदर विचार दिला. आपल्याला असं वाटतं की रागद्वेष होते तर बघितल्यानंतर, आणि आचार्य म्हणतात तिथं की रागद्वेष करू कसं मी, कोणावर रुसून कोणावर भोगू. कारण ज्याला कळतच नाही त्याच्यावर रुसण्या फुगण्याचा लाभ काय. तुम्हाला जाता येता समजा ते खांब लागला, रुसा त्याच्यावर, बघा काय होते. आणि तुम्हाला भूक लागली, तुम्हाला जेवायला लवकर दिलं नाही, जेवणावर रुसा, बघा काय होते. हा, उशिरा देणाऱ्यावर रुसलं तर फरक पडेल, पण जेवणावर रुसायचं, बघा काय होते. आणि लहान मुलं तसंच करतात ना, भूक लागली कधी किंवा काय पाहिजे असलं हट्टन नाही दिलं लवकर काय नाही, मग ते नंतर उशिरा लाडू मिळाला ना का, आणि गुड्डू एक लड्डू को पाकर रोने लगा कोने ने जाकर, मेरा लड्डू छोटा भाई, आज आपण भजन ऐकलंय ना ते. आणि त्यांनी लाडू दिला टाकून, कुणावर रुसला, मला हा छोटा लाडू दिला, लाडूवर रुसला आणि लाडू टाकून दिला. काय लाभ झाला लाडूवर रुसल्यानं? एक तर जेवढा मिळाला ते पण पोटात गेला नाही आहे ना, भूक तशीच राहिली, आणि पुढे
एक विंचू आला आणि त्याला चावला कोपऱ्यात, 2 लाभ झाले. म्हणजे पापाचा लाभ होत असा. अचेतन वस्तूवर रुसण्यान फुगण्याने काय त्याला फरक पडणार आहे? त्याला काय फरक पडणार आहे? या शास्त्राला काय फरक पडतोय? इतकं त्या ठिकाणी चांगलं कौतुक केलं, किती भारी शास्त्र आहे, सगळं मी कौतुक या जडाचं केलं. शास्त्राला काय आनंद होतो? आपल्याला सगळ्याला कळते अजीव म्हणजे ज्याला संचेतन नाही, त्याला काय काय कळतच नाही. तुम्ही पैसे मोजताना कुणाला आनंद होतो? पैशाला का तुम्हाला? कधी विचार केला का? बघितलं का पैसे किती खुश झालेत म्हणून? हा, आणि तेच दादाजवळ बसला असता तर तुम्हाला दिसलं असतं की नाही दादा खुश झालेत का नाही म्हणून? का फरक काय? दुकान किती खुश आणि दादा किती खुश? सांगा, कोण खुश? मग दुकान अचेतन आहे, ते कधी त्या ठिकाणी खुश होत नाही आणि ते कधी आपल्याला रुसत नाही. मला का उघडलं नाही म्हणून. बघा तुम्ही आज जाऊ नका, उद्या ती शटर उघडणारच नाही का नाही बघा तुम्हाला. मला काल का उघडलं नाही बघा, म्हणजे असं होईल का नाही? राहुल मला काल का उघडलं म्हणून रुसलंय का नाही कधी? एखाद दिवस दुकान उघडलं का नाही कुलूप दुसऱ्या दिवशी? हा, काही म्हणत नाही ते, त्याला काही घेणं देणं नाही तुमच्याशी. हा, उघडा नका उघडू, पण तुम्हीच म्हणजे जडाशी आपण कसं खेळतोय. म्हणजे लहान मुलाचं आपलं म्हणून बाल म्हणतात मिथ्या दृष्टीला. मुलगा पडला, फरशी लागली, फरशीला मारलं तर फरक काय पडणार आहे? त्याच्यावर रुसून काय? त्याला मार देऊन होणार काय? त्याच्या हाताला मार बसेल, अडचणी आहे. म्हणून आचार्यांनी सूत्र दिलं. काय सूत्र दिलं? चेयन रहियो दिसई नय दिसई चेयना सह्यो. सगळं काही याला इथं ज्ञानीच्या दृष्टीमध्ये, कारण ज्ञानी जाणतो मी एकटाच चेतन आहे, बाकी सगळं चेतन आहे. अध्यात्म भाषा हीच सांगते. जेव्हा स्वतःपर्यंत पोचतो त्यावेळेस आगम भाषेने जे जीव आहे ते आपल्या ठिकाणी योग्य आहे. पण अध्यात्म भाषा आपलं साध्य सिद्ध करायचं जेव्हा तेव्हा एकाग्र व्हावंच लागेल. पराजा लक्ष करून ते 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 म्हणून होणार नाही. आपलं साध्य सिद्ध करायचंय, आपल्याला आनंदी करायचंय, तर फोकस शेवटी आपल्यावरच आणावं लागेल. म्हणून अरिहंत भगवान आपले स्वतःवर फोकस करणारे आहेत, परावर फोकस करणारे नाहीयेत. त्यांची प्रतिमा दुसऱ्याला बघणारे नाहीत, ते विश्वाला बघणारे नाहीत, स्वतःला बघणारे ते अरिहंत. म्हणून भजनामध्ये आपण म्हणतो अंतर्मुख मुद्रा हो आत्मतर तत्व दर्शाय, जिन दर्शन कर निज दर्शन पा सद्गुरु वचन सुहाय. याते अंतरदृष्टी विराजे जिनवर झलके शांती अपार. म्हटलं नाही निरखो अंग अंग जिनवरती. अंतर्मुख मुद्रा हो. बघा कशी आहे मुद्रा, बघायचं बघितल्याशिवाय कळणार कसं? ही मुद्रा काय, कोणाला दाखवते, काय दाखवते, काय सांगते? स्वतःचा आत्मतत्व प्रकाशित करणारी ती अंतर्मुख मुद्रा आहे. म्हणून जिने दर्शन करताना निज दर्शन होत आहे. आणि म्हणून तिथं त्यांनी याते अंतर्दृष्टी विराजे, स्वतःकडे दृष्टी दिलेली आहे भगवंतांनी. कशासाठी सांगतोय? बाहेर नाही. अध्यात्म हे सांगतं स्वतःकडे पहा, स्वतःला लक्ष करा. कारण जे काही सुख दुःख आहे ते स्वच्या लक्षानेच उत्पन्न होणार आहे. म्हणजे तुम्ही स्वतःला कसं जाणताय, पाहताय त्यावर डिपेंड आहे ते सगळं. तुम्ही स्वतःला किती सुखी ठेवताय आणि किती दुःखी ठेवताय तुमच्यावर डिपेंड आहे. सुख आणि दुःखाचं लक्षण आहे ना, इंद्रिय विषय भोगून सुखी ठेवतो त्याला नाही. परिणामामध्ये विशुद्धी किती आणि परिणामामध्ये संक्लेश किती यावर सुख दुःख डिपेंड आहे. माझे परिणाम किती चांगले आहेत, मला किती पैसे आलेत म्हणून नाही, पण माझे परिणाम किती चांगले येतात त्यावर माझे सुख डिपेंड आहे. पैसे किती आले म्हणून नव्हे, पैसे किती गेले म्हणून नव्हे, गिराईक किती झालं म्हणून नाही. जितेश भाई, आपल्या सुख आपल्या संक्लेश आणि विशुद्धीवर डिपेंड आहे. मी 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 कसा विचार करतो, जसा आपण विचार करणार त्यावर आपल्याला फळ मिळणार. म्हणून ज्ञानी काय विचार करतो, ज्ञानी काय विचार करतो? चेयन रहियो दिसई. काय जे दिसेल त्याच्यात त्याला कुठं चेतनाच दिसत नाही, जीवच दिसत नाही. सगळ्याला एक आजीव जडवत काष्ठवत ज्ञानीच्या दृष्टीमध्ये सगळं एक ही गोष्ट आचार्य म्हणजे एक ही गोष्ट त्याला चेतन भासित होत नाही.
आणि मग तो विचार करतो. मग आता जर सगळंच अचेतन आहे, सगळंच जर अचेतन आहे, कोणावर रुसायचं आणि कोणावर उगायचं, खुश व्हायचं? कोणावर? राहिलंच नाही ना रागद्वेष करण्यासारखं. अजीवपणा भासित झाला, त्यानंतर रागद्वेष होण्यासाठी अवकाश राहत नाही. आणि मग आचार्य म्हणते तिथं त्याला आता माध्यस्थ भाव ठेव म्हणावं लागेल का? आपोआपच समता भाव आहे, आपोआपच. अशी ती दृष्टी सांगते. ही आहे वाचायचं. त्याच्यामध्ये गाथा आली बघा तुम्ही, आता परत बघणार नाही मला माहिती आहे, सांगितलंय म्हणून ठीक आहे. सुंदर अशी ती एक गाथा आहे त्याच्यात. किती किती गाथा होत्या? मोजल्या होत्या बरोबर. त्याला संपवायचं होतं म्हणून, बाकी काय नाही. आणि मोठं पण पाहिजे होतं की इतकं पण मोठं नको की खूप वेळ होईल, आणि इतकं पण छोटं नको की लवकर संपेल. म्हणून जरा विधान बरोबर शोधताना 13व्याला असं शोधलं जातं. कारण माणसांना नारळ चढवणं महत्वाचं आहे. लोक उशिरा लवकर येते. नारळ चढवण्यासाठी तेवढा वेळ दिला पाहिजे का नको? लक्ष हे आहे. लक्ष हे नाही की विधान काय आहे, कशाचं आहे आणि कशासाठी आहे. अडचण ही आहे. नाहीतर आपण त्याचा आनंद घेतला असता. काय सूत्र दिली, स्वतत्व परतत्व, आणि त्याचं ध्यान कसं करायचं, काय करायचं, असं सुंदर विश्लेषण त्यांनी त्या आत्म्याचं त्याच्यामध्ये केलेलं आहे. म्हणजे मी सांगणार होतो तरी आला नाही, ह्याच्यावर लक्षात घ्या. असं काय नाही की मी सांगतो म्हणून सगळे येते. आहे ना, आम्हाला वाटलं तर आम्ही येतो, तुम्ही सांगताय म्हणून आम्ही येतो असं नाही. विधानामध्ये काय अनुग्रह कोणावर करायचा आहे ना, ते ऋषलभाईचं विधान होतं का त्यांच्या दादाचं विधान होतं? कोणाचं विधान कोणाचं होतं हा विषयच वेगळा निघतो. नेहमी स्पर्धा कोणाच्या आहेत? आता बारक्या महिला मंडळाच्या आहेत स्पर्धा. बारक्या महिला मंडळाने आयोजित केलं आणि ते त्यांचं झालं. एक संधी, संपूर्ण ग्रंथ, आणि थोड्या वेळामध्ये पूर्ण ग्रंथ समजून घ्यायची संधी होती ती. आणि अशी वाचना होणार नाही, तशी वाचना होऊन जाते त्याच्यामध्ये एक एक गाथा म्हणताना. पण लक्ष बदललेलं आहे ना. ती गाथा काय हे महत्वाचं नव्हतं, नारळ चढवलं का नाही हे महत्वाचं होतं. नारळ. आणि मला म्हणले ती छान झालं, तुम्ही आला, छान झालं, छान सांगितलं, बेस्ट झालं. 4-5 वाजवले असते ना मग तर म्हटलं असतं छान झालं. अहो सोडा की राव, मला जायचं आता म्हणले असते ते. अशी अडचण. म्हणून चिंतन चर्चा कशावर चालली ती आपली? लक्ष पर्ण अनुग्रह कोणावर करायचा हे बुद्धीत असलं पाहिजे. सांगायचंय तर कोणाला सांगायचं, मला किती छान वाटतंय, हा ना. मग तिथं बघायचं गरज नाही, तुम्ही तयारी करणं वेगळी गोष्ट. पण त्याच्यातनं आपला आत्मलाभ घेऊन मग काय मला त्याच्यातनं फायदा होतोय, आनंद येतोय, आणि तो आनंद तुम्ही मांडा. 2 शब्दात मोडक्या तोडक्या मांडा, सगळ्याला आनंद देऊन जाता. आणि तुम्ही अगदी मस्त त्याच्यावर अगदी PhD करून जरी सांगतात, आनंद देणार नाही. कारण PhDचा लेख कोणीच वाचला नाही आजपर्यंत पूर्ण. लिहिणारा सुद्धा स्वतः वाचत नाही परत सगळं मी काय लिहिलंय, मग बाकीचे कोण वाचणार? तुमची स्पर्धा संपल्यानंतर तुमचा ती लेख जाणार एका वही पुस्तक, ती वही तिथल्या तिथं परत काढून वाचला असेल तर नशीब. संपल्यानं स्पर्धा संपली, बक्षीस दिलं तर आनंद आहे, बक्षीस दाखवणार, परंतु काय लिहिलं हे दाखवणार. आणि आता कॅशच ठेवली, आता ती पण संपून जाईल, काय दाखवायचं हा प्रश्न येईल पुन्हा. तुम्हाला हे बक्षीस मिळालं म्हणून दाखवायला तर काय राहणार आहे? कॅश आहे ना, कॅश. सांगताना कशाचा अभिमान? मला पहिला बक्षीस 2000चं 5000चं मिळालं, तेवढं पण नाही म्हणते रुपयाचं आहे. मग ते बक्षीस, मला पहिलं बक्षीस एवढ्याचं मिळालं. अरे तू काय सांगितलंय? हे याचं प्रदर्शन महत्वाचं होतं का ते बक्षिसाचं प्रदर्शन? म्हणून आपल्या शोकेस मध्ये कोण असत? प्रदर्शनाच्या वस्तू. तुम्ही नाही आहे. अडचण. म्हणून आचार्यांनी दान करताना पहिल्यांदा काय सांगितलं? अनुग्रह करा. आणि तो कोणावर? आत्मा को लाभ हो इस भाव से.
हा महत्वाचा अभिप्राय ज्या दानातला आहे. दिलंय म्हणून नाही महत्वाचं, मला किती आनंद झालाय, मला किती लाभ झाला, हे त्याच्यामध्ये तपासणं महत्वाचं आहे. आणि त्यावेळेस दानाला कुठेतरी, दानात वजन पाहिजे ना, कुठेतरी त्याच्यात जीव पाहिजे का नको, तर त्याचा आनंद आहे. म्हणून दान दिलेलं, म्हणून त्या अर्जुनाने कर्णाची गोष्ट आपण नेहमी ऐकली, ज्याला कृष्ण म्हणतो की कर्णालाच का दानवीर दानशूर म्हणायचं. म्हणून सांगतो म्हटले त्याने एक पर्वत सोन्याचा आहे ना केला, म्हटले दान देऊन टाकायचं सगळ्याला. मग अर्जुन जाऊन उभारला का मग तिथे, आणि मग लोक यायला लागले, मला दान द्यायचं, या चला सगळ्यांना सोनं घ्यायला. आणि मग दिवसभर ते पर्वतातलं सोनं काढून देत राहिला आणि माणसं येत राहिली नाही, देत राहिला, दमला. पण पर्वत काय रिकामा झाला नाही आणि लोक येणारे काय रिकामे झाले नाहीत, हे दमून गेला. दान देता दमून गेला विचार. मग ठीक आहे म्हटलं, आता म्हटले आता मी कर्णाला देतो हेच. मग झालं, कर्णाला सांगितलं असं हे सोन्याचा पर्वत आहे, ते तुला दान द्यायचं आहे. कर्णाने सगळ्या लोकांना बोलवलं, हे बघा हा सोन्याचा पर्वत आहे आणि सगळा तुमचा आहे, मी चालतो. हा घ्या आता, म्हणजे माझा त्याच्यामध्ये काय नाही आहे संबंध, हे तुमचा आहे. दान म्हणजे माझा काही संबंध नाही, असं ती जी वस्तू त्याग करणार आहे त्यात कुठलंच ममत्व नाही, हा भाव पाहिजे. पण सांगताना सुद्धा ममत्व आहे माझ्यात, माझे शब्द आहे, घेतली कोणाची तरी चोरून आणि मानतोय माझे, आणि मग ते त्याचं पाप लागेल का पुण्य लागेल. म्हणून आचार्य चोर होत नाहीत म्हणते, श्रुत केवली बनेदा. म्हणून सांगताना लक्षात राहू द्या पहिलं वाक्य, हे माझं नाही, म्हणजे हे सांगण्यासाठी नव्हे, नाही तर तुम्ही सांगून टाकचाल, केवलींनी श्रुत केवलीने सांगितलेलं मी तुम्हाला सांगते. पुरुषांना परमिशन नव्हती काय, महिलांचाच कार्यक्रम आहे का फक्त? किती पुरुषांनी सहभाग घेतलाय? आमचं काय संबंध. हा, पुरुषांना जरूर बघायला मात्र हट्टाने बोलवलं सगळ्यांनी, आमचे फोटो काढा, आमचा व्हिडिओ काढा, आमचं रेकॉर्डिंग करा. आणि मग नवरे गपचीत जाणार आपल्या बायकोचे फोटो, आपल्या पोराचे फोटो व्हिडिओ काढायला, आहे ना. तिथं पुढे बसून सगळ्यांचे व्हिडिओज तर निघणारच. स्पर्धेत भाग पुरुष घेत नाहीत का? पुरुषांना स्पर्धाच आवडत नाही असं ते समजतात, म्हणून आहे ना. काय म्हणजे अभ्यास नको, प्रमाद ये. म्हणून उद्या पुरुष महिला होणार आहेत, महिला पुरुष होणार आहेत, कारण तुम्ही पुरुषार्थ करणार स्पर्धेसाठी, म्हणून तुम्ही उद्या पुरुष होताल आणि प्रमाद येत म्हणून पुढच्या जन्मी हे बायका होते. असं गणित चाललेलं आहे, बाकी काय नाही. पुरुष झालं की प्रमादी होतो, महिला झाला की पुरुषार्थी होतो. हा दोघं उलट झालं कार्य. पुरुषांनी करायला पाहिजे पुरुषार्थ नियमान, आणि बायका प्रमाद करायला काय सांगायची गरजच नाही. चर्चा आहे त्यासाठी अनुग्रहार्थ आहे ना. कोणाला? आत्मा को लाभ, हे आहे दानाचं पहिली अट आहे ना. मला फायदा काय होतोय. व्यवहारात तेच करता ना तुम्ही, दुकानात मला काय फायदा होतो हे बघूनच दुकानदारी करता का दुसऱ्याला किती फायदा होतो हे बघून दुकानदारी चालते? काय मोहनभाई, फ्लिपकार्ट तर चांगलं चाललं पाहिजे, माझं काय मातीत गेलं तर जाऊ दे, बरोबर? असं असतं का? नसतं. आणि तसं केलं तर काय होईल? किती दिवस दुकान चालेल तुमचं? हा, चालणार नाही म्हणा की काय? चुकीच सांगतोय का काय? असं केलं तर दुकानदारी चालू शकत नाही. तुम्ही व्यवहारात पण फायदा बघता, अरे आपल्याला काय फायदा होतोय, तरच त्या ठिकाणी त्या कार्यामध्ये तुम्ही प्रवृत्ती करता. मग धर्मक्षेत्रामध्ये का नाही? मला काय फायदा होतोय हे बघून मग धर्म करा ना. पूजा करा, स्वाध्याय करा, दान करा, संयम पाळा, तप करा, या सगळ्या गोष्टी, गुरूंची सेवा करा. मला काय फायदा होतोय हे लक्ष नसल्यामुळं ते काम सगळं करून सुद्धा पूजा करताय, स्वाध्याय करताय, दान देताय, गुरुची सेवा करताय, यथाशक्ती तप संयम पाळताय, लाभ का होईना? बाळसं का येईना? प्रॉब्लेम कुठं आहे?
धर्माला बाळाचं कधी येतंय है ना, ते कसला रोग असतो की पोट फुगलेलं असतं आणि हा शरीर हात पाय काळे झालेले असते, त्याला मुडदूस आहे ना, मुडदुसासारखा रोग झालाय धर्म म्हणजे असला मुडदुसासारखा. बघून घ्या तसलं नाही का झालेलं, आपल्यासाठी आपला धर्म मुडदूस झाला. जेव्हा संसार शरीर भोगाकडे आमचं पूर्ण समर्पण आहे आपल्या उपयोगाचं ज्ञानाचं, तर त्या ठिकाणी जीव जीव म्हणून आचार्य म्हणले इष्टोपदेश मध्ये, यद जीवस्य उपकाराय तद्देहस्य अपकारकम, यद देहस्य उपकाराय तद्जीवस्य अपकारकम. जे जीवाच्या उपकारासाठी केलं जाईल ते देहाचा अपकार होईल, जे देहाच्या उपकारासाठी केलं जाईल त्यामध्ये नियमानं जीवाचा अपकार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून धर्म कोणासाठी? आपल्या अनुग्रहासाठी, आपल्यावर उपकार ही कुठंतरी आपल्याला ठेवून. म्हणून परवा आपण चर्चा केली, स्वतःला मोजायचं विसरू नका. स्वतःला मोजायचं विसरून जर केलं कार्य तर त्यामध्ये केवळ संसार दुःखच आहे. ओम नमः. स्वतःला चेतना रूप अनुभव करा. मी आत्मा चेतना सहित आहे. हे बाह्य संपूर्ण विश्व या माझ्या चेतनात्म्यासाठी अचेतनच आहे, चेतना रहितच आहे. जाणा येथे कोणीही काहीही रागद्वेष करण्यासारखे नाहीच. ते अचेतन आहे, जड आहे, अजीव आहे. मी आत्मा चेतन आहे, जीव आहे. स्वराजन